नमस्कार मैत्रिणींनो, मी अंकिता आणि आपलं मनापासून स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काही युजफुल हॅक्स शेअर करणार आहे जी नक्कीच तुमच्या रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला उपयोगी पडतील। चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मैत्रिणींनो, आपल्याला बाहेर जायचं म्हटलं की आपण पर्स तर कॅरी करतोच। मग त्या पर्समध्ये आपण आपले पैसे, जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स असतात आणि बरेचदा कुठे लग्नाला वगैरे जायचं असेल तर आपली इम्पॉर्टंट ज्वेलरी देखील त्या पर्समध्ये ठेवतो। आणि अशी जर पर्स आपण बरेचदा गर्दीच्या ठिकाणी जर कॅरी केली तर चोर चेन खोलून पैसे देखील चोरून घेऊन जातो, तरी देखील आपल्याला माहीत पडत नाही। तर बघा, जनरली आपण पर्सची चेन आपले डॉक्युमेंट्स किंवा पैसे ठेवल्यानंतर अशा प्रकारे क्लोज करतो आणि यानंतर पर्स कॅरी करतो। तर इथे मी एक हॅक शेअर करणार आहे, जर तो तुम्ही फॉलो केला तर कितीही चोराने चेन जरी खिचली तरी देखील ती चेन ओपन होणार नाही। इथे पाहू शकता, या पर्सचा जो बेल्ट आहे त्याला एक हुक लागलेली आहे, ती हुक आपल्याला काढायची आहे। त्यानंतर चेनचे जे दोन्ही हँडल आहे ते पकडायचे आहे, त्याला तुम्ही पाहू शकता होल आहे। त्याचबरोबर बेल्टचा जो होल आहे तो पकडायचा आहे। वन बाय वन एक एक चेनची जी हँडल आहे ते आपल्याला या हुकमध्ये फसवून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर बेल्टचं जे हुक आहे ते देखील आपल्याला फसवायचं आहे। माझ्या बोलण्यापेक्षा व्हिडिओमध्ये तुम्ही खूप चांगल्या प्रकारे समजू शकता। अशा प्रकारे जर चेन लॉक करून आपण पर्स गर्दीच्या ठिकाणी कॅरी केली तर चोरी होण्याचा धोकाच राहणार नाही। मैत्रिणींनो, बरेचदा तुम्ही बघितलं असेल, जी शर्ट पॅटर्नचे टॉप असतात ना, ते जर घातल्यानंतर आपल्या छातीमध्ये टाईट होत असेल तर त्यामुळे काय होते की त्याची जी गॅप असते ती उघडकीस होते आणि जर आपण काही इनर वगैरे घातली असेल तर ती बरेचदा दिसते। तर याला अवॉइड करण्यासाठी आपण बरेचदा सेफ्टी पिननी ती गॅप फिल करायचा प्रयत्न करतो, पण जेव्हा आपण तिथे सेफ्टी पिन लावतो ती सेफ्टी पिन हलकीशी दिसते। बरेचदा आपल्या शर्टची बटन वगैरे तुटली तर तिथे देखील आपण सेफ्टी पिन लावतो, पण ते दिसायला घाण दिसतं। तर आज मी तुमच्यासोबत एक सेफ्टी पिन अप्लाय करायची ट्रिक शेअर करणार आहे। इथे आपण सेफ्टी पिन तर लावणार आहोत, बट ती दिसणार नाही। तर तुम्ही पाहू शकता, शर्टचा जो बटन लावलेला एरिया आहे तो कापड दुहेरी आहे। तर आपण काय करतो, जनरली जेव्हा सेफ्टी पिन त्यावर लावतो तर त्या दोन्ही कापडाला पकडून लावतो। तर इथे आपल्याला हीच ट्रिक फॉलो करायची आहे। जेव्हा आपण सेफ्टी पिन अप्लाय करू तर सेफ्टी पिन आतून लावताना त्याचा फक्त एकच कापड आपल्याला घ्यायचा आहे आणि वरचा कापड सोडायचा आहे। तुम्ही माझ्या बोलण्यापेक्षा व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे समजू शकता। तर अशा प्रकारे जर सेफ्टी पिन अप्लाय केली तर गॅप देखील फिल होईल आणि लावल्यानंतर सेफ्टी पिन वरच्या भागाला दिसणार देखील नाही। माझ्याकडे हा एक नेक पीस आहे जो लॉंग आहे। बरेचदा आपल्याला याला शॉर्ट करायची इच्छा होत असते, तर याला एक शॉर्ट करायची मी सोपी ट्रिक तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जर आपल्या नेक पीसला साखळीवाली चेन असेल तर आपण सेफ्टी पिनच्या हेल्पनी ती चेन इझिली शॉर्ट करू शकतो, पण तुम्ही पाहू शकता ही जी चेन आहे ती बारीक आहे, याला सेफ्टी पिन वगैरे लावू शकत नाही। तर यावर मी एक हॅक अप्लाय केला आहे। तुम्ही पाहू शकता की ती इझिली एकदा मी ही चेन ओढली आणि जो माझा नेक पीस आहे तो शॉर्ट झालेला आहे, एकदम माझ्या गळ्याला टाईट झालेला आहे आणि मी किती जरी हलवलं तरी देखील तो खाली येणार नाही। चला तर पाहूया की तो हॅक आपल्याला कसा अप्लाय करायचा आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, या नेकलेसची जी चेन आहे ती थोडीशी घसरणारी आहे आणि त्याच्यावरती मी सेलोटेप गुंडाळलेला आहे। आपण जेव्हा सेलोटेप गुंडाळायचा असतो तेव्हा त्यामध्ये हलकीशी गॅप ठेवायची आहे, जेणेकरून ती सेलोटेप आपण वर किंवा खाली इझिली ओढू शकू। मी तुम्हाला सेलोटेप खालच्या भागाला ओढून दाखवते। पाहू शकता किती इझिली सेलोटेप खाली गेली आहे। मीन्स यानुसार आपण या नेकलेसला लॉंग देखील यूज करू शकतो आणि शॉर्ट देखील यूज करू शकतो। बरेचदा आपले नेक पीस आपण आपल्या लहान बाळाला वगैरे घालू शकत नाही, जसं माझी 4 वर्षाची मुलगी आहे, तर बरेचदा माझे जे नेक पीस असतात ती घालायचा प्रयत्न करते। तर या हॅकच्या थ्रू आपण त्यांना देखील आपले छोटे छोटे नेक पीस जे असतात त्यांच्या ड्रेसवर वगैरे घालून देऊ शकतो। माझ्याकडे ही एक लेदरची पर्स आहे। जी लेदरची पर्स असते ना, त्याला पॉलिश केलं तर ती दिसायला आणखी उठून दिसते। तर तुम्ही पाहू शकता ही ब्लॅक कलरची पर्स, याची थोडीशी शाईन कमी झालेली आहे। तर मी नेहमी काय करते, कुठेही मला जर पर्स यूज करायची असेल, कॅरी करायची असेल तर थोडीशी त्या पर्सवर वॅसलीन अप्लाय करते आणि ती वॅसलीन मग आपल्याला एखाद्या टिश्यू पेपरच्या हेल्पनी किंवा एखाद्या कापडाने व्यवस्थित ड्राय पुसून घ्यायची आहे। तुम्हाला मी त्या पर्समधला फरक दाखवते। आता तुम्ही पाहू शकता, वरच्या भागाला मी वॅसलीन अप्लाय केलेली आहे आणि ती व्यवस्थित पुसून घेतलेली आहे आणि मागचा जो भाग आहे तो जसाचा तसा आहे। तर तुम्ही पाहू शकता
वॅसलीन अप्लाय केल्यानंतर जो समोरचा भाग आहे तो किती चांगल्या प्रकारे शाईन करत आहे. पस एकदम नव्यासारखी दिसत आहे. आणि मागचा भाग तुम्हाला दाखवते. मागचा भाग एकदम डल आहे कारण मी मागच्या भागाला वॅसलीन अप्लाय केली नाही आहे. तर जेव्हाही तुम्हाला लेदरची पर्स वगैरे व्यवस्थित चमकवायची असेल तर वॅसलीनच्या हेल्पने तुम्ही चमकवू शकता. या व्यतिरिक्त बरेचदा आपल्याकडे लेदरचे शूज असतात आणि अशा वेळी जर तुमच्याकडे पॉलिश नसेल शूजचं तर तुम्ही वॅसलीनचा अप्लाय करून देखील शूज चमकवू शकता. मैत्रिणींनो, बरेचदा तुम्ही बघितलं असेल जे आपले कानातले असतात मीन्स इयरिंग्स त्याचे जे पेच असतात ते हरवतात. मीन्स इयरिंग स्टॉपर. आमच्या विदर्भात तर त्याला पेचच म्हणतात. तुमच्या साईडला काय म्हणतात माहिती नाही. तर ते हरवले की मग आपण दुसऱ्या वगैरे कानातल्याचा पेच लावतो. बरेचदा तो टाईट बसत नाही. तर यासाठी मी तुमच्यासोबत एक हॅक अप्लाय करणार आहे. तर यासाठी तुम्ही अशा प्रकारची जी ग्लू स्टिक असतात त्याचा उपयोग करू शकता. या अगोदर देखील मी तुमच्यासोबत एक आयडिया शेअर केली होती. त्यामध्ये आपण इरेझरचा उपयोग केला होता. बट बरेचदा इरेझर आपल्या इयरिंगला एकदम टाईट बसत नाही. पण ही जी ग्लू स्टिक असते 10 रुपयाला मिळते. तर त्यातला एक छोटासा तुकडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. एकदम सॉफ्ट असतो आणि याचा तुम्ही उपयोग ॲज अ इयरिंग स्टॉपर म्हणून करू शकता. बरेचदा आपले इयरिंग्स हेवी असले की इयर स्टॉपर लावल्यानंतर देखील लोंब काढतात. तर त्यासाठी देखील तुम्ही या पेचचा उपयोग करू शकता. या पेचनी जी इयरिंग्स असते ती आपल्या कानाच्या छिद्राला एकदम टाईट बसते आणि आपले कानातले देखील खाली झुकल्या जाणार नाही. तर खूप युजफुल ट्रिक मला वाटली. फक्त आपल्याला एक ग्लू स्टिक नेहमीसाठी शॉपमधून खरेदी करून ठेवायची आहे आणि एखाद्या वेळेस जर आपला इयर स्टॉपर हरवला तर यातलाच एक छोटासा तुकडा तुम्हाला कट करायचा आहे आणि ॲज अ इयरिंग स्टॉपर म्हणून वापरायचा आहे. बरेच जणांकडे अशा प्रकारच्या ॲडजस्टेबल फिंगर रिंग असतात ज्या ॲडजस्ट करून आपण बोटाला एकदम टाईट करू शकतो. पण बरेचदा टाईट केल्यानंतर या रिंगचं जे खालचं टोक असतं ना ते टोकदार असल्यामुळे आपल्या कपड्यात वगैरे फसतं. म्हणजे रिंग आपल्या कपड्याला वगैरे घासली गेली किंवा कुठेही जसं बेडशीट असो किंवा कुठेही काम करताना घासली गेली तर त्याचं टोक आहे ना ते कशातही फसू शकतं. तर यासाठी तुम्ही एक काळजी घेऊ शकता. जेव्हा ही रिंग घालायची आहे मीन्स आता तुम्हाला ही रिंग आपल्या बोटाच्या साईज इतकी करून घ्यायची ॲडजस्ट करून घ्यायची आहे. ॲडजस्ट झाल्यानंतर रिंग हातातून काढायची आहे आणि त्याचा जो शार्प नोक असलेला एरिया आहे ना त्यावर तुम्ही सेलोटेप रॅप करू शकता. नाहीतर तुमच्याकडे एखादी धागा असेल तर तो धागा त्या एरियावर व्यवस्थित पॅक करू शकता. असं जर केलं तर कितीही तुम्ही रिंग कुठेही घासली तरी देखील ती रिंग कुठेही रुतणार नाही किंवा अडकणार नाही. घरात छोटं बाळ असेल किंवा लहान मुलं असतील तर त्यांना नजर लागावी नाही म्हणून आपण त्यांच्या कपाळावर काजळ लावतो. तर बरेचदा तुम्ही नोटीस केलं असेल की लहान मुलं हलतात आणि मग ते काजळ व्यवस्थित लागत नाही. तर माझी देखील 3-3.5 वर्षाची मुलगी आहे. तर तिला जेव्हाही मी काजळ अप्लाय करते ना ती हलते आणि मी नेहमी तिला छोटासा काजळचा टिकला लावते. तर त्यासाठी तुम्ही एक हॅक ट्राय करू शकता. जी सेफ्टी पिन असते ना ती छोटी सेफ्टी पिन घ्यायची आहे. त्याचा जो होल असतो ना तो छोटासा आहे. तर त्या होलच्या हेल्पने देखील आपण छोटासा काजळ त्यांच्या कपाळावर लावू शकतो. आणि एकदमच लहान बाळं असतील तर त्यांना मोठा टिका लावतात. तर तुम्ही मोठी सेफ्टी पिन यूज करू शकता. त्याचा जो होल असतो तो मोठा असतो. इथे बघू शकता सेफ्टी पिनच्या हेल्पनी जे काजळ आहे किती व्यवस्थित लागलेलं आहे अगदी टिकलीसारखं. यानंतर मी तुमच्यासोबत एक युजफुल ट्रिक शेअर करणार आहे जी मला खूप युजफुल वाटली. जनरली जेव्हाही आपल्याला नेलपेंट रिमूव्ह करायचं असतं तर आपण काय करतो एखाद्या कॉटनमध्ये नेलपेंट रिमूव्हर घेतो आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे नखावरची नेलपेंट रिमूव्ह करतो, हो की नाही. बट एक मी सोपा हॅक तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आपल्याला अशा प्रकारची एक बॉटल घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला अशा प्रकारचा एक छोटासा फोमचा तुकडा घ्यायचा आहे. त्यामध्ये आतल्या साईडला मी एक होल पाडून घेतलेला आहे बोटाच्या साईज इतका. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो फोमचा तुकडा आहे ना या बॉटलमध्ये इन्सर्ट करायचा आहे. त्यानंतर जे लिक्विड नेलपेंट रिमूव्हर असतं ते आपल्याला या बॉटलमध्ये घालायचं आहे. व त्यानंतर हा आपला मस्त रेडी टू रिमूव्ह नेलपेंट रिमूव्हर उपलब्ध आहे. यामध्ये फक्त तुम्हाला जेव्हाही नेलपेंट रिमूव्ह करायचं आहे आपलं बोट त्या फोममध्ये घालायचं आहे आणि हलकसं फिरवायचं आहे. तुम्ही पाहू शकता किती इझिली जे नेलपेंट आहे ते रिमूव्ह होऊन राहिलं आहे. यानंतर एखाद्या वेळेस जर आपल्याला नखावरची नेलपेंट घाई गडबडीत जर लावली असेल आणि लवकरात लवकर ड्राय करायची आहे तर त्यासाठी एक तुम्ही सिंपल हॅक ट्राय करू शकता. जर नेलपेंट व्यवस्थित ड्राय झाली नाही तर ती पुसला जाते आणि दिसायलाही घाण दिसतं. मग अशा वेळेस तुम्हाला फ्रीजमधलं
थंड पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपली नखं 10 सेकंदासाठी डीप करून ठेवायची आहे. खूप युजफुल हॅक आहे. बिलकुल 10 सेकंदातच तुमची नख खूप चांगल्या प्रकारे ड्राय होतील. तर हा हॅक जर फ्रेंड्स तुम्ही कधी ट्राय नाही केला असेल तर एकदा ट्राय करून बघा. 100% काम करतं. मैत्रिणींनो, व्हिडिओ इथेच एंड करते. आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.